ओम सतनमो आदेश ओम गुरुजी को आदेश बड़े बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु महायोगी मत्स्येंद्रनाथ साहब को आदेश चैतन्य सिद्ध सद्गुरु शंभुज्योति गुरु गोरक्षनाथ बाबा को आदेश 984 सिद्धो को आदेश अलख निरंजन आदेश। स्वागत करतो आजच्या विशेष भागामध्ये। आज आपण 3.5 मुहूर्तापैकी एक असलेला मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपल्या हिंदू धर्म सनातन संस्कृतीमध्ये प्रत्येक दिवसाला प्रत्येक रात्रीला हे विशेष महत्त्व निश्चितपणे आहे। काही दिवस किंवा काही रात्री या अतिविशेष यासाठी सुद्धा मानले जातात, कारण या दिवसामध्ये किंवा या रात्रीमध्ये देवी किंवा एखाद्या देवतेचं प्रभुत्व किंवा त्यांची ऊर्जा हे अधिक प्रमाणामध्ये असते। त्यामुळे विशेष करून काही दिवस किंवा काही रात्रींना एक वरदान प्राप्त असतो की या दिवसांमध्ये किंवा अशा या सिद्ध रात्रींमध्ये केलेले कोणतेही कार्य असेल ते निश्चितपणे फलदायी हे लवकर सिद्ध होतात। अक्षय तृतीयेच्या बाबतीमध्ये जर म्हटलं तर अक्षय तृतीयेला एक पद्धतीचा वरदान सुद्धा असं आहे की या दिवशी केलं जाणारं कोणतंही कार्य असेल, कोणतंही कर्म असेल, कोणत्याही पद्धतीचं आपल्या जीवनाला, आपल्या आयुष्याला कोणतीही नवीन सुरुवात करण्याचं कार्य असेल, कलाटणी देणारं कार्य असेल, हे निश्चितपणे या वेळेमध्ये किंवा या दिवसामध्ये आपण करावे किंवा ते केलं गेलं पाहिजे। तुम्ही म्हणाल की मग इतर दिवसामध्ये आणि अक्षय तृतीयेच्या मुहूर्तामध्ये असा फरक काय असतो? फरक एवढाच असतो की या दिवशी केलं जाणारं कोणतंही कार्य हे जसं या नावामध्येच याचं उत्तर हे लपलेलं आहे, ज्याला आम्ही अक्षय या नावाने ओळखतो। ही तृतीया म्हणजे काय आहे? ज्या अनुषंगाने आपण प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी या ज्या तिथी आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितले गेले आहेत, यातीलच एक तृतीया या तिथीच्या समोर अक्षय नामक एक नाव हे जोडले गेलेलं आहे। यालाच अक्षय तृतीया हे म्हटलं जातं। आणि याची खासियत म्हणजे या दिवसामध्ये किंवा या तिथीमध्ये केलं जाणारं कोणतंही कार्य असेल ते अक्षय प्रमाणामध्ये आपल्याला प्राप्त होते। अक्षय याचा अर्थच मुळामध्ये असं होतं जे कधीही न संपणारे। त्यामुळे पाहिलं असाल की खरेदी विक्री असेल किंवा कोणत्याही पद्धतीचं मोठे एखादं कार्य असेल, असे महत्त्वाचे निर्णय असेल, प्रत्येकजण अक्षय तृतीया या मुहूर्तावरती घेण्याचा किंवा एखादं कार्य जोमाने करण्याचा प्रयत्न अवश्यपणे करतो। थोडक्यामध्ये हा दिवस बरेच जण स्टोअर करून ठेवतात की या दिवशी केलेलं कार्य आपल्याला शुभ असणार आहे। आणि निश्चितपणे याला कुठे ना कुठे मर्म आहे किंवा कुठे ना कुठे निश्चितपणे हे सत्यसुद्धा आहे की या दिवसामध्ये केलं जाणारं कोणतंही कार्य असेल हे निश्चितपणे अक्षय प्रमाणामध्ये आपल्याला प्राप्त होऊन जाते। तर आता हे धन, धान्य, पैसा हा एक प्रकार याच्यामध्ये किंवा हा एक भाग हा याच्यामध्ये निश्चितपणे शुभच आहे। याच व्यतिरिक्त अक्षय तृतीयाला साधू संत यांच्या माध्यमांमध्ये सुद्धा विशेष महत्त्व हे प्राप्त आहे। कारण अक्षय तृतीयामध्ये जसे की तुम्ही समजून घेतले की कोणते केलेलं कार्य आहे याला अक्षय प्राप्ती हे मानले गेले आहे। मग निश्चितपणे आपण जर आध्यात्मिक वळणावरती जीवन जगत असताना आपण केलं जाणारं किंवा आपल्याद्वारे केलं जाणारं कोणतंही दान असेल, धर्म असेल, हवन असेल किंवा नामजप असेल, कोणतंही पुण्यकर्म असेल, याला अक्षय प्रमाणामध्ये पुण्यसुद्धा आपल्याला हाच दिवस कमवून देतो। खास करून अक्षय तृतीयाला केलं जाणारं जे दान असते याला विशेष महत्त्व हे प्राप्त आहे। आता दान असेल किंवा ज्याला आपण म्हणू सोनं, चांदी किंवा पैशाच्या स्वरूपामधले कार्य असेल, याला विशेष महत्त्व यासाठी सुद्धा प्राप्त आहे कारण की असं म्हटलं जातं शास्त्रामध्ये की भगवान महादेवाने म्हणजे शिवशंकराने जो धनाध्यक्ष कुबेर आहे, म्हणजे सर्व देवी देवतांचा खजिनदार, त्यांचे जे असलेलं वैभव आहे, सुवर्ण आहे, ह्या सर्वांचा खजिनदार हा कुबेर आहे। तर या कुबेराला खजिनदार ज्या दिवशी केलं गेलेलं आहे तो दिवससुद्धा हा अक्षय तृतीया नामक होता। म्हणजे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरतीच कुबेराला सुद्धा धनाढ्य किंवा ज्याला आपण म्हणू धनाध्यक्ष हे जे पद आहे हे भगवान महादेवांनी हे दिलेलं होतं। त्यामुळे या दिवशी केलं जाणारं कोणत्याही पद्धतीचं धनाच्या विषयक किंवा दानाच्या विषयक किंवा संपत्तीच्या विषयक केलं जाणारं जे कार्य असेल याला विशेष महत्त्व किंवा याला विशेष कुबेराचा सुद्धा आशीर्वाद हा मानला गेला आहे। याही पुढे जाऊन म्हटलं तर कृतयुगाचा आरंभसुद्धा अक्षय तृतीयेच्याच मुहूर्तावरती झालेलं सुद्धा उदाहरण आम्हाला शास्त्रामध्ये पाहायला मिळते किंवा ते वर्णितसुद्धा आहे। त्याचबरोबर पाताल क्षेत्री जो राजा बली आहे, म्हणजे तुम्हाला माहिती असेल की विष्णू देवतेचा जो वामन अवतार आहे, वामन अवताराने जो वरदान राजा बलीला दिला आणि पाताळाचा राजा बलीला केल्या गेलेला आहे, तर राजा बलीचा जो पाताळ किंवा पाताळामध्ये जे त्यांना राजवैभव प्राप्त झाले ते सुद्धा अक्षय तृतीयेच्याच मुहूर्तावरती प्राप्त झाले किंवा या दिवशी प्राप्त झाले असं सुद्धा वर्णन शास्त्रामध्ये येते। त्यामुळे पितरांप्रती केलेलं कोणतंही पुण्याहवाचन असेल, कार्य असेल, पितरांप्रती केली जाणारी कोणतीही शांती असेल, पितरांच्या प्रती केलं जाणारं कोणतंही दान असेल, धर्म असेल, तर अक्षय तृतीयेच्या दिवशी केला गेला तर निश्चितपणे पितृ याच्यामुळे संतुष्ट होतात। त्याला रिझन राजा बलीला मिळालेलं जे पाताळातलं राज्य आहे ते सुद्धा मानले गेलं आहे।
कारण तुम्हाला हे सुद्धा माहिती असेल की पृथ्वीवरती आपण राहत जरी असेल तर पृथ्वीपासून खाली 7 पाताळ हे मांडले गेलेले आहेत आणि या 7 पाताळांचा जो राजा आहे तो राजा बली आहे. जर समजा आपले होऊन गेलेले पित्र जर पाताळामध्ये गेलेले असेल किंवा ते कोणत्याही योनीमध्ये किंवा पाताळामध्ये जाऊन जर ते कोणतेही भोग भोगत असतील तर यांच्यापासून त्यांना एक पद्धती ज्याला आपण म्हणू की रिलीफ हा अक्षय तृतीया दिवशी केलं जाणारं त्यांच्याप्रती जे कर्म असेल तर निश्चितपणे हा पित्रांपर्यंत पोहोचवा आणि पित्र येणाऱ्या पिढीला किंवा तुम्हाला आशीर्वाद निश्चितपणे देतात. त्यामुळे अक्षय तृतीयाला पित्रांप्रती केलं जाणारं तर्पण असेल, पित्रांप्रती घातले जाणारं भोजन असेल किंवा कोणत्याही पद्धतीचं पित्रांच्या नावाने केलं जाणारं दान असेल, धर्म असेल, याला सुद्धा विशेष महत्त्व अक्षय तृतीयेच्या दिवशी हे लाभते. मी जसं की म्हणलं की आता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तामध्ये कोणतंही केलं जाणारं कार्य हे अक्षय पुण्यप्रद किंवा अक्षय पुण्य हे कमवून देणार असेल. मग या दिवशी सर्वसामान्याने किंवा आम्ही केलं काय पाहिजे असं बरेच वेळा प्रश्न विचारण्यात येतो. अक्षय तृतीया असो किंवा कोणतीही शुभतिथी शुभ मुहूर्त असो, कोणत्याही मुहूर्तावरती शुभतिथीमध्ये तुम्ही एखादं दैवी कार्य जे संपूर्ण वर्षभर तुम्ही करू शकाल असं एखाद्या दैवी कार्याचा, दैवी पाठाचा किंवा दैवी असलेलं कोणत्याही संग्रहाचा तुम्ही उद्देशाने किंवा ज्याला आपण म्हणून तुम्ही संकल्प हा घेतला पाहिजे. आता संकल्प कोणता घेतला पाहिजे? तुम्ही नामजपाचा संकल्प या दिवशी घेऊ शकता की या अक्षय तृतीयापासून येणारी जी अक्षय तृतीया आहे या 365 दिवसामध्ये अमुक अमुक तुमचे जे इष्ट आराध्य दैवत असेल यांचा मी एवढा नामजप हा पूर्ण करेल. याचबरोबर तुम्ही एखादं देवतेप्रती असलेलं कोणतंही स्तोत्र असेल किंवा देवतेचं कोणतंही असलेलं कवच असेल, पाठ असेल, स्तुती असेल तर याचा सुद्धा तुम्ही अक्षय तृतीयापासून जाप किंवा पाठ हा आरंभ करू शकता. जो संपूर्ण वर्षभर म्हटलात तरीसुद्धा तुम्ही ते करू शकता. त्याचबरोबर गेल्या अक्षय तृतीयाला आम्ही गणेश हृदय नामक एक दीक्षा दिली गेलेली होती. गणेश हृदय ही जी स्थापना किंवा ज्याला म्हणू गणेश हृदय नामक जी दीक्षा होती ही खास करून धन, धान्य, सौभाग्य किंवा ज्याला आपण म्हणू सर्व पद्धतीचं अष्ट ऐश्वर्य मिळवून देणारं गणपतीची एक उत्तम किंवा ज्याला म्हणू गणपती बाप्पाचा आशीर्वाद असलेली एक उपासना आहे. इतर दीक्षेप्रमाणे सुद्धा गणेश हृदयची दीक्षा आम्ही यापूर्वी देऊन झालेली आहे आणि या अक्षय तृतीयेपासून तुम्ही गणेश हृदयची सुद्धा उपासना किंवा गणेश हृदयचा पाठसुद्धा हा आरंभ करू शकता. गणेश हृदय हे 441 दिवसांची साधना असते किंवा अनुष्ठान असते जे डेली 10 मिनिट तुम्हाला नित्यपूजेमध्ये करावं लागत असतात. त्याचबरोबर तुम्ही जे तुमचे इष्ट आराध्य देवता असेल त्यांचं मंदिर जिथे जवळ असेल तुम्ही त्या मंदिरामध्ये जाऊ शकता. देवी देवतांना प्रसाद, नैवेद्य, हार, पान, फळ, फूल हे तुम्ही त्यांना अर्पण करू शकता. त्याच अनुषंगाने गरीब व्यक्ती असेल तर अशा या गरीब व्यक्तींना तुम्ही दान धर्म अन्नाच्या स्वरूपामध्ये त्यांना दान करू शकता किंवा जे व्यक्ती गरजू आहेत त्यांच्या गरजेप्रमाणे त्यांच्या इच्छेप्रमाणे तुम्ही त्यांना कोणत्याही पद्धतीचं दान हे सुद्धा करू शकता. याचबरोबर जिथे दैवी किंवा ज्याला आपण जिथे मंदिराचं बांधकाम चालू असेल, देवी देवतेंची स्थापना जिथे होणार असेल किंवा एखादी मठ असेल अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही दान करू शकता. शेवटी पहा, दान हे कधीही वाया जात नाही. जे तुम्ही दान करत असता दानाला महत्त्व यासाठी सुद्धा दिले गेलेलं आहे की आपल्याकडे येत असलेला जो पैसा, इन्कम हा ज्यावेळेस आपण एखाद्या कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणत्याही धार्मिक कार्यामध्ये ज्यावेळेस दान करतो तर हा आपल्याकडे असलेला पैसा हा पवित्र होऊन आपल्याकडेच मिळत असतो. त्यामुळे दानाला विशेष महत्त्व हे आपल्या हिंदू धर्म सनातन संस्कृतीमध्ये हे दिले गेलेलं आहे. मग दान हे तुम्ही गुप्त दान हे करू शकता, प्रकट स्वरूपामध्ये सुद्धा दान करू शकता. आता प्रकट दान म्हणजे तुम्ही पावतीच्या स्वरूपामध्ये जे तुम्ही देत आहात अमाऊंट किंवा तुमची वर्गणी किंवा जे पैसे त्याच्या मोबदल्यामध्ये पावती म्हणा किंवा रिसिट म्हणा हे जे आपण लिगली घेतो हे आपण प्रकट रूपे दान म्हटलं गेलं आहे. काही दान हे गुप्त दान असतात म्हणजे आपण काय दान करत आहोत, कुठे करत आहोत हे कुणालाही न सांगायचं, याला म्हटलं जातं गुप्तदान. मग प्रकट आणि गुप्तदान याची जर तुलना केली तर गुप्तदान हे परमश्रेष्ठ मानले सुद्धा गेलेलं आहे. तर अनुषंगाने तुम्ही सर्व गोष्टी करू शकता. त्याचबरोबर अनेक घरांमध्ये डेली पूजा होत नाहीत, आठवड्यातनं 2 वेळा 3 वेळा मॅक्स टू मॅक्स पूजा होणारे सुद्धा असे व्यतिरेक आहेत. परंतु मी सर्वांना विनंती करेल, आवाहन करेल की अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमच्या घरातल्या प्रत्येक देवी देवतेच्या मूर्तीची, फोटोची पूजा अवश्यपणे करा. हार, फूल किंवा गंध जसं तुम्हाला जमेल तसं पंचोपचारे पूजा करण्याचा तरी अवश्य कमीत कमी प्रयत्न करावा. त्यामुळे आशा आहे अक्षय तृतीयाबद्दल दिले गेलेलं जे ज्ञान आहे तुम्हाला निश्चितपणे आवडलेलं असेल. तुम्ही सुवर्ण असेल, चांदी असेल हे सुद्धा या दिवशी अवश्यपणे संचित करू शकता, खरेदी सुद्धा करू शकता. जी दिलेली माहिती आहे हे निश्चितपणे तुमच्या ज्ञानामध्ये भर पाडलेली असेल आणि अशाच नवीन माहिती किंवा नवीन एपिसोड ज्या ज्या वेळेस येतात याचे नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ॲज वेल ॲज तुम्ही बेल आयकॉनचं बटनसुद्धा ऑन करून घ्या. भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन भागामध्ये. तोपर्यंत सर्वांना सत्य आदेश गुरुजी आदेश शालक निरंजन आदेश.